आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपलं समर्थन दर्शवलंय। त्यामुळे इंदापूर लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा माने यांच्या खांद्यावरती होती, मात्र माने यांनी अजित पवारांना समर्थन दर्शवल्यानं सुप्रिया सुळेंना हा मोठा धक्का मानला जातोय। रविवारी 7 एप्रिल रोजी सोनाई पॅलेस या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूयात। खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय अजितदादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत। खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे असतील, प्रतिदा गारटकर असतील, महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील, हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, या सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे, इंदापूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।